दिव्यांग बांधवांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण ज्या दिव्यांग बांधवांचे टेम्पररी UDID कार्ड आहे त्या दिव्यांग बांधवांना आता मागचे काही हप्ते आलेले आहेत, परंतु या अगोदर जेव्हा दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे सामाजिक न्याय विभागाकडून दिव्यांग बांधवांचे जे डिपार्टमेंट आहे ते ट्रान्सफर झालं होतं, त्यावेळी बऱ्याच दिव्यांग बांधवांचे हप्ते हे बंद झाले होते। जेव्हा कधी तर दिव्यांग सामाजिक न्याय विभागाकडून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे जेव्हा दिव्यांग विभागाचं डिपार्टमेंट हे ट्रान्सफर झालं होतं तेव्हा हप्ते हे बंद झाले होते, परंतु त्यानंतर दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून पुन्हा सामाजिक न्याय विभागाकडे जेव्हा डिपार्टमेंट ट्रान्सफर झालं तेव्हा मात्र त्याच दिव्यांग बांधवांना मग त्यामध्ये टेम्पररी दिव्यांग बांधवांचा जास्तीत जास्त समावेश होता। अशा सर्व दिव्यांग बांधवांना पुन्हा जे हप्ते आहेत ते हप्ते हे नियमित सुरू झालेले आहेत, परंतु महत्त्वाचं म्हणजे सामाजिक न्याय विभागाकडून दिव्यांग बांधवांचं जे डिपार्टमेंट आहे ते डिपार्टमेंट पुन्हा दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे जाऊ शकतं आणि जेव्हा दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे हे डिपार्टमेंट जाईल तेव्हा मात्र टेम्पररी दिव्यांग बांधवांचे हप्ते हे पुन्हा बंद होणार आहेत आणि त्यामुळे जे आता बिनधास्त आहेत की आम्हाला पुन्हा हप्ता सुरू झालेला आहे टेम्पररी दिव्यांग बांधव, त्या दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजे एकतर त्यांनी जे टेम्पररी दिव्यांग बांधव आहेत या दिव्यांग बांधवांनी आपला जो निर्णय आहे, आपला जो प्रस्ताव आहे तो सरकारपुढे मांडायचा आहे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या दिव्यांगांना टेम्पररी दिव्यांग जे UDID कार्ड आहे तुमचं ते कार्ड जर परमनंट करता आलं तर ते लवकरात लवकर परमनंट करून घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। महत्त्वाचं म्हणजे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत की ज्यांचं टेम्पररी UDID कार्ड आहे ते UDID कार्ड तुम्ही परमनंट कसं करायचं आणि ज्यांचं परमनंट UDID कार्ड आहे ते रिन्यूअल कसं करायचं आणि कधी करायचं याची सर्व इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। आता हे दिव्यांग सक्षमीकरण विभाग, सामाजिक न्याय विभाग या संदर्भातील बरेच व्हिडिओ आलेले आहेत, परंतु टेम्पररी जे तुमचं UDID कार्ड आहे ते परमनंट कसं करायचं हे मात्र बऱ्याच दिव्यांगांना माहीत नाही, किंवा ते जे टेम्पररी UDID कार्ड आहे ते टेम्पररीच का दिलं जातं, त्या परमनंट कोणाचं होऊ शकतं हे सुद्धा बऱ्याच दिव्यांगांना माहीत नाही आणि त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता प्रत्येक स्टेप ही बारकाईने पाहायची आहे, तरच तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थित समजणार आहे। त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या पुढील अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तुम्ही बघितलं तर मागच्या 2 ते 3 महिन्यापासून दिव्यांग सक्षमीकरण विभाग, सामाजिक न्याय विभाग यामध्ये ट्रान्सपरन्सी चालू आहे आणि या ट्रान्सपरन्सीमध्ये पहिल्यांदा दिव्यांग बांधव हे सामाजिक न्याय विभागाकडे होते, त्यानंतर ते दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे आले, त्यानंतर पुन्हा आता सामाजिक न्याय विभागाकडे गेलेले आहेत आणि त्यामुळे ज्यांचे हप्ते बंद झाले होते ते पुन्हा चालू झालेले आहेत, परंतु हे थोड्या दिवसासाठी आहे। दिव्यांगांचं डिपार्टमेंट हे वेगळं केलं जाणार आहे आणि पुन्हा तुम्ही दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडेच जाणार आहात आणि त्यामुळे तुम्हाला एक भीती आहे की ज्यांचे हप्ते टेम्पररी दिव्यांग बांधव असून सुद्धा पुन्हा चालू झालेले आहेत अशा सर्व दिव्यांग बांधवांचे हप्ते पुन्हा बंद होऊ शकतात, परंतु त्याआधी तुम्हाला काय करून घ्यायचं आहे, तुम्हाला मी पहिल्यांदा सांगणार आहे की टेम्पररी UDID कार्ड म्हणजे काय। तर टेम्पररी UDID कार्ड यांचं काढलं जातं की जे अपंग आहेत परंतु ते टेम्पररी आहेत, म्हणजे दीर्घकाळ टिकणारं त्यांचं अपंगत्व नाही, ते कधी ना कधी बरं होणार आहे अशांचं टेम्पररी UDID कार्ड काढून दिलं जातं। परंतु यामध्ये सुद्धा असे बरेच जण आहेत की ज्यांचं माहिती नसल्या कारणाने परमनंट UDID कार्ड निघत असून सुद्धा टेम्पररी UDID कार्ड काढलेलं आहे आणि त्यामुळे बऱ्याच दिव्यांग बांधवांना प्रॉब्लेम येत आहे आणि आपण आता पाहणार आहोत की तुमचं टेम्पररी जे UDID कार्ड आहे ते तुम्ही कधी परमनंट करू शकता। जर करता येत असेल तरच होणार आहे, नसेल तर होणार नाही, कधी परमनंट करू शकता। पहिल्यांदा एक मुद्दा क्लिअर आहे की तुमचं जे कोणतंही परमनंट UDID कार्ड असो किंवा टेम्पररी UDID कार्ड असो हे तुम्हाला रिन्यूअलला चेंज करता येतं। दरवर्षी तुम्हाला रिन्यूअल करावं लागतं आणि तुम्हाला रिन्यूअलला चेंज करता
येतं. जर तुमचं परमनंट UDID कार्ड असेल तर तुम्हाला रिन्युअल सुद्धा त्याच पद्धतीने दरवर्षी करावं लागतं. परंतु जर तुमचं टेम्पररी UDID कार्ड असेल आणि जर तुमचं अपंगत्व कायमचं असेल तर तुम्हाला ते UDID कार्ड तुमच्या रिन्युअलच्या डेटला तुम्हाला परमनंट करता येणार आहे. म्हणजे काय तर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट आहे UDID कार्डची, कोणती स्वावलंबन card.government.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला जे तुमचं टेम्पररी UDID कार्ड आहे ते तुम्हाला परमनंट करता येणार आहे. परंतु जर तुमचं परमनंट करता येत असेल तर जरी तुम्ही त्या वेबसाईटवरती अप्लाय केलं परंतु तुमचं जर त्या पद्धतीचं तुमचं जे मेडिकल सर्टिफिकेट लागतं, मेडिकल बोर्ड कडून घेतलं जातं आणि त्यामध्ये जर तुमचा ते परमनंट दिव्यांगत्वाचा पर्सेंटचा उल्लेख नसेल तर तुमचं परमनंट दिव्यांग म्हणजे जे UDID कार्ड आहे ते होणार नाही. तर तुम्हाला इथंपर्यंत माहिती समजली असेल. यानंतरचं महत्त्वाचं पाहूयात की जे तुमचं दिव्यांगांचं टेम्पररी UDID कार्ड आहे ते टेम्पररी UDID कार्ड तुम्हाला परमनंट करायचं आहे. तर परमनंट कसं करायचं तर तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं की स्वावलंबन card.government.in म्हणजे UDID कार्डचं पोर्टल आहे. या पोर्टलवरती तुम्हाला जायचं आहे. या पोर्टलवरती गेल्यानंतर म्हणजेच कशासाठी टेम्पररीचं परमनंट करण्यासाठी पुन्हा तुम्हाला इथं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पुन्हा मेडिकल तपासणी करावी लागणार आहे. आता तुम्ही म्हणाल मेडिकल तपासणी डॉक्टर ओळखीचं आहे किंवा तुम्हाला गव्हर्नमेंटच्या डॉक्टरची जे लागते मेडिकल तपासणी करून जे सर्टिफिकेट लागतं ते सर्टिफिकेट आम्ही कसंही आणू, पण आता चालणार नाही. आता असा फ्रॉडमध्ये दिव्यांगांना खोटं दिव्यांग दाखवून पर्सेंटेज दाखवून जरी सर्टिफिकेट देत असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई होणार आहे. त्यामुळे तुमचं जर खरंच परमनंट होत असेल तरच परमनंट करून घेणं हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट गरजेचं आहे. त्यासाठी तुमची पुन्हा एकदा पूर्णपणे मेडिकल तपासणी ही केली जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला बघा UDID पोर्टलवरती लॉग इन केल्यानंतर तुम्हाला रिन्युअल किंवा रिअसेसमेंट जो पॉईंट आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा तो पॉईंट निवडायचा आहे. त्यानंतर डिसॅबिलिटी जे टेम्पररी आहे ते परमनंट करण्यासाठी डिसॅबिलिटी परमनंट यावरती तुम्हाला क्लिक करून त्यांना विनंती करायची आहे की आमचं जे टेम्पररी दिव्यांग जे UDID कार्ड आहे ते आम्हाला परमनंट करायचं आहे. यासाठी तुम्हाला विनंती करायची आहे. यासाठी तुम्हाला कागदपत्रे कोणती लागणार आहे, एक तर तुमचं आधार कार्ड लागणार आहे. त्यानंतर तुमचं जे जुनं UDID कार्ड आहे जे की तुमचं टेम्पररी आहे परंतु खरंच तुमचं परमनंट होणार आहे ते जुनं UDID कार्ड लागणार आहे. त्यानंतर तुमचं जे दिव्यांग सर्टिफिकेट आहे किती पर्सेंटेजचं आहे ते दिव्यांग प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर वैद्यकीय अहवाल जो आहे तुमचं जो मेडिकल चेकअप किंवा वैद्यकीय जी तपासणी केलेली आहे त्याचं जे सर्टिफिकेट दिलेलं आहे वैद्यकीय जो अहवाल आहे तो तुम्हाला लागणार आहे. आणि ही सर्व कागदपत्रे अपलोड करून तुम्हाला विनंती करायची आहे जर तुम्ही टेम्पररी UDID कार्ड तुमचं जर परमनंट UDID कार्डमध्ये कन्वर्ट होत असेल तर ते नक्कीच कन्वर्ट होणार आहे. परंतु पूर्ण चौकशी करता जर ते कन्वर्ट नाही झालं तर ते तुमचं तसंच टेम्पररी राहणार आहे. आता ते तसंच टेम्पररी राहिलं तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचा जो अहवाल आहे तो सरकारपुढे मांडायचा आहे की टेम्पररी UDID कार्ड ज्यांचं आहे त्यांना सुद्धा जरी दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे तुमचं डिपार्टमेंट गेलं तरी सुद्धा पुढे पेन्शन तशीच चालू राहावी या संदर्भात सरकारला अहवाल किंवा करायचा आहे किंवा एक रिक्वेस्ट म्हटलं तरी चालेल, रिक्वेस्ट ही करायची आहे. जर तुम्ही कायमस्वरूपी दिव्यांग राहणार असाल तर तुम्हाला परमनंट UDID कार्ड काढून घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे परमनंट UDID कार्ड हे काढून घ्या. तर अतिशय महत्त्वाचा हा आजचा व्हिडिओ होता दिव्यांग बांधवांसाठी. दिव्यांग बांधवांचं टेम्पररी UDID कार्ड परमनंट कसं करायचं आणि जर परमनंट केलं नाही तर तुम्हाला पुढे जाऊन प्रॉब्लेम काय येऊ शकतो, परमनंट कधी करायचं, रिन्युअलच्या डेटलाच परमनंट करायचं आहे. ज्यांचं परमनंट होणारच नाही त्यांनी काय करायचं हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहिलेलं आहे.
त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा. तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता, त्याचं आन्सर दिलं जाईल. सो भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.